त्यांच्या जन्माला आले. दारादारात रांगोळ्या काढण्यात गेल्या, तोरणे लावण्यात गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली. आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपे, सल्ला मसलत, रेतेची गराळी, न्याय निवाडे तर नित्याचे. असं होतं आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच. पहाटे पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा गावाकुसातल्या काही बाया कौतुक करायच्या, काही नाकाई मोडायच्या, काही म्हणायच्या या पोरीचं कसं होईल. पण आम्ही निश्चय केला आपल्या बरोबर इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे. शहाजी राजे आणि आमचं लग्न झालं. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. आमच्या पोटात अंकुर वाढू लागले. आम्हाला विलक्षण डोहाळे लागले होते. आम्हाला मेवा मिठाई किंवा सुगंधी सरबती नको होती. आमचे डोळेच वेगळे होते. आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत होते. धनुष्यबाण, भाला, तलवार हाती घेऊन चिलकत चढून लढाया करावेसे वाटत होते. शुभा लहानपणापासूनच युद्धकलेत पारंगत झाले होते. त्यांना आम्ही शिकवले होते कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही आणि कुठल्याही जाती धर्माच्या आहारी जायचं नाही. माता भगिनींचा आदर करायचा, स्त्रियांना सन्मान द्यायचा, माणसांना माणसासारखं वागायचं, त्यांची हेळसांड होऊ द्यायची नाही. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. इथे व्यक्तीनं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. इथे कोणी उच्च नाही, इथे कोणी नीच नाही, इथे अत्याचार चालणार नाही. अफजलखानाच्या बेलप्रसंगी तुम्ही कमी आलात तर भीती बाळगू नका. तुमच्या पाठीमागे मी बाळ शंभूत छत्रपती बनून स्वराज्याची निर्मिती करीन. थोरले बंधू संभाजी एकांकागिरीच्या युद्धकलामध्ये अफजलखानामुळे कप्ताने मारले गेले. अखेर शिवबांनी वाघनखे अफजलखानाच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला. अशा रीतीनेच आम्हा समाजवादी सत्ता प्रस्थापित करण्यास यश मिळाले. यापुढे मात्र आपल्या कार्यकाळ संपत आल्याची आम्हाला जाणीव होऊ लागली. आमचे शरीर थकत चालले होते. आम्ही क्षीण होत होतो. जिजाऊ ही एक स्त्री होती. स्वराज्य घडविणाऱ्या स्फूर्तींची ती एक मूर्ती होती. जाधव घराण्यातील ती एक लाडकी लेक होती. शहाजीराजांची ती वीर पत्नी होती. भोसले घराण्यातील ती आदर्श सून होती. आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी ती एक महानता होती. जय जिजाऊ.